अहमदनगरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे। कारण सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरात रोड शो देखील निघेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नगरमध्ये सध्या उपस्थित आहेत। दक्षिण नगरमध्ये सुजय विखे विरोधात निलेश लंके अशी लढत होणार आहे, तर शिर्डीत भाऊसाहेब वागचोरे विरोधात सदाशिव लोखंडे असा सामना होईल। आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतोय। त्यामुळे पुन्हा एकदा संसदेमध्ये आपला अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही। पूर्ण विश्वासानं आपण डॉक्टर सुजय संसदेत जाईल याची मला पूर्ण खात्री आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालाय। आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागे उभं आहे। तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीकडे उपस्थित राहील। आपण पाहतोय सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराकरता आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। हे दोघे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असतील। सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दक्षिण नगरमधून आपण पाहिलं तर सकाळी सुजय विखे पाटील यांच्या मातोश्री आणि पत्नीनं त्यांचं औक्षण करत या सगळ्याला सुरुवात झालेली आहे। तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे देखील आपला अर्ज दाखल करणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, आज नगरमध्ये आणि शिर्डीतही जोरदार शक्ती प्रदर्शन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे शक्ती प्रदर्शन होईल। आता नेमकी काय सध्या परिस्थिती आहे? किती वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या रोड शोला आता सुरुवात होणार आहे? निश्चितच आपण पाहू शकतो की आपण आता सध्या अहमदनगरचा जे माईवाडा बस स्टँड आहे तिथे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। इथूनच काही वेळातच आता ही जी महारॅली आहे याचं इथून सुरुवात होणार आहे। शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही जी रॅली आहे ती जी चौपाटी कारंजा इथे आहे, इथे या रॅलीचा समारोप जो आहे तो सभेमध्ये होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सुजय विखे पाटील आणि त्याचबरोबर जे उत्तरेतले जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांचा अर्ज आज भरण्यात येणार आहे। अहमदनगरमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि सुजय विखे यांची ही जी लढत आहे त्याच्यामुळे आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की शरद पवारांचा जेव्हा दौरा झाला त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन अहमदनगरमध्ये केलं होतं। त्याचबरोबर आज सुजय विखे पाटील यांचा जो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी त्यांनी देखील जवळजवळ संख्येने जे कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।